पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे बोरिवलीतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सकाळी अपघात झालाय। कान्हेरी गुहांमध्ये सकाळी 9:30च्या सुमारास आलेली बस उलटली आणि बसमध्ये 25 प्रवासी होते। यातले काही प्रवासी जखमी झाल्याचं समजतंय। कान्हेरीतल्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। शनिवार रविवार नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांची संख्या मोठी असते आणि त्याच वेळी हा अपघात घडलेला आहे आणि एकूणच आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याशी। गणेश, सध्या काय परिस्थिती आहे? हा अपघात नेमका कसा झाला आणि जे प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेमकी सुरू आहेत? एकंदरीत बघितलं जातं मधुरा, ही जी सकाळी घटना नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात आणि आज 31 होता, सुट्टीचा दिवस म्हणून सकाळी प्रवासी जास्त असतात आणि सकाळी हे 25 प्रवासी होते, कान्हेरी गुफेकडे जात होते। कान्हेरी गुफेचा जो चढण आहे त्या ठिकाणी हा अपघात झालाय आणि यामध्ये 25 प्रवासी होते, काही लहान मुलं पण होती। यामध्ये एक डॉक्टर फॅमिली असल्याचं एक समजतंय। ते डॉक्टर जे आहेत ते आपल्या 10 जणांना घेऊन वडाळ्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत आणि 5 जण हे शताब्दीमध्ये गेलेले आहेत आणि बाकीचे काही जे आहेत त्यांना आता कुठेतरी प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत आजूबाजूचे त्या हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत। असे एकंदरीत 25 जणांना किरकोळ जखमा झालेल्या समजतात प्राथमिक। धन्यवाद गणेश, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय कान्हेरी गुहेत जाताना या बसला अपघात झाला। यामधल्या 25 प्रवासी होते या बसमध्ये आणि काही जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।